आणि आता पाहूयात काही राजकीय घडामोडी। महादेव जानकर यांनी महायुती सोडली तरी मी महायुती सोबतच। रासपा आमदार रत्नाकर गुट्टेंकडून वेगळी चूल मांडण्याचे संकेत। रत्नाकर गुट्टे हे महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे एकमेव आमदार। अमरनाथमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने महिलेचा झाला मृत्यू। वेळेवर रुग्णवाहिका पोहोचली नाही त्यामुळे महिलेचा मृत्यू झाला असा नातेवाईकांचा आरोप। मीना सूर्यवंशी असं महिलेचं नाव। रुग्णालयात आल्यानंतर 15 मिनिटात मृत्यू झाल्याचं रुग्णालयाचं स्पष्टीकरण। अमरनाथमध्ये सध्या 3 रुग्णवाहिका असल्याची माहिती। रुग्णालयात दाखल करतेवेळी मीना सूर्यवंशी यांची प्रकृती होती चिंताजनक। उपचाराच्या 15 मिनिटांच्या आत त्यांचा मृत्यू झाला। वेळेवर अँब्युलन्स न मिळाल्याच्या आरोपांवर बीजी छाया रुग्णालयाचं हे स्पष्टीकरण। मंत्र्यांच्या प्रोटोकॉलच्या स्पर्धेमध्ये निरपराधांचे बळी जात आहेत। राज्यामध्ये मंत्र्यांमध्ये प्रोटोकॉलची स्पर्धा सुरू झाली। अंबरनाथमधील महिलेच्या मृत्यूप्रकरणी संजय राऊत यांची टीका। कुठेही काही झालं तरी राऊतांना एकनाथ शिंदे आणि शिवसेनाच दिसते। मात्र शिंदे लाखो रुग्णांचे तारणहार, ते रुग्णच राऊतांना उत्तर देतील, म्हस्केंचा पलटवार। मतदार याद्यांवरून टीका करणाऱ्या विरोधकांना भाजप प्रत्युत्तर देणार। लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला फायदा झालेल्या याद्यांचे पुरावे भाजप काढणार बाहेर। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंची शिवसेना अलर्ट। निवडणुकांमुळे क्षेत्र सोडून बाहेर न जाण्याच्या शिंदेंच्या सूचना। येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना या सूचना। सुनील तटकरे यांचा मंत्री भरत गोगावले यांना दे धक्का। गोगावलेंचे विश्वासू सहकारी अशी ओळख असलेल्या रमेश मोरे यांचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। रमेश मोरे हे शिंदेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख। राष्ट्रवादीची पूर्व विदर्भामध्ये स्वबळाची तयारी। गडचिरोली जिल्हा परिषदेच्या संपूर्ण 51 जागा आम्ही लढण्याचं धर्मराव बाबा आत्राम यांचं विधान। पंचायत समितीत देखील राष्ट्रवादीची स्वबळाची तयारी। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांचे वक्तव्य।